निर्जला एकादशी भक्ती, त्याग आणि सेवेचा एक पवित्र संगम। या दिवशी भगवान विष्णूंच्या पूजेसाठी पाणी पिता कडक उपवास केला जातो। शास्त्र सांगते की या दिवशी केलेल्या दानाचे फळ अनेक पटींनी मिळते। उपवास हा केवळ शरीराचा नसून मनाला करुणेने जोडण्याचा एक मार्ग आहे। नारायण सेवा संस्थांमध्ये येणाऱ्या दिव्यांग मुलांसाठी तुमचे सहकार्य त्यांच्या प्रत्येक हास्याचे कारण ठरते। प्रत्येक हसू तुमच्या दानाशी जोडलेले आहे। 3000 रुपयांच्या दानातून तुम्ही 100 दिव्यांग मुलांना भोजन देऊ शकता। हे केवळ दान नाही, ही सेवा आहे, हीच खरी भक्ती आहे। या निर्जला एकादशीला तुमच्या जीवनात सेवेच्या या संधीचा लाभ घ्या। आजच दान करा, या पुण्याचा भाग बना।